श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामींच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो। मैत्रिणींनो, 2025 मकर संक्रांत जवळ येत आहे। तर मकर संक्रांतीला कोणत्या राशींचा भाग्योदय होणार आहे आणि कोणत्या राशींसाठी रेड अलर्ट जारी केलेला आहे हे आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। म्हणजे या 4 राशींचे तोंड गोड होणार आहे आणि या राहिलेल्या राशींसाठी अलर्ट जारी केलेला आहे। तर या कोणत्या आहेत राशी, जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। चला तर मग बघूया कोणत्या आहेत त्या राशी। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतात। असे अनेक शुभ संयोग जुळून येणार आहेत। सूर्याचे मकर राशीतील संक्रमण या 12 राशींना शुभ फळ देते। मकर संक्रांती कोणासाठी कशी असेल, यावेळेसची मकर संक्रांती 2025ची कोणासाठी कशी आहे हे आपण जाणून घेऊया। त्यातली पहिली राशी आहे मेष राशी। जेव्हा सूर्य दशम भावामध्ये प्रवेश करतो तेव्हा धन, आरोग्य, मित्र इत्यादीचे सुख मिळते। सरकारी अधिकारी आणि प्रतिष्ठित व्यक्तींशी तुमची मैत्री वाढते। पदोन्नती संधी मिळते। मान सन्मान, गौरव आणि वैभव वाढते। पुढची राशी आहे वृषभ राशी। 9व्या भावामध्ये सूर्याच्या संक्रमणामुळे उत्पन्नात कमतरता, रोग, अशांतता, खोटे आरोप, धन आणि पुण्य, विनाकारण हानी, वडीलधारी मंडळी, मित्र, भाऊ यांचा विरोध, अशा प्रकारे तुमच्यासाठी ही मकर संक्रांत थोडी त्रासदायक असणार आहे। हे आहे वृषभ राशीसाठी। पुढची राशी आहे मिथुन राशी। जेव्हा सूर्य 8व्या भावात प्रवेश करतो तेव्हा व्यक्तींनी पूर्वी केलेल्या वाईट कर्माचे फळ मिळते। शरीरामध्ये वेदना खूप होतात, खर्चही खूप होतो, अपमानाची विशेष भीती असते, म्हणजे सतत मनामध्ये एखादं दडपण असतं। तर या संक्रांतीलाही थोडंसं तुमच्यासाठी त्रासदायक असणार आहे, तर सांभाळून राहा। कर्क राशी। 7म भावामध्ये सूर्याच्या भ्रमणामुळे वैवाहिक जीवनात वितुष्ट निर्माण होऊन कष्टदायक प्रवास करावा लागेल। बदनामीमुळे व्यक्तीचे मन अस्वस्थ राहते, तर तुम्हालाही थोडेसे सावध राहावे लागणार आहे। कर्क राशी। पुढची राशी आहे सिंह राशी। संक्रमणातून षष्ठ स्थानात सूर्याचे आगमन झाल्यामुळे कार्यसिद्धी आणि आनंद, अन्न, वस्त्र इत्यादींचा लाभ, शत्रूंवरती विजय आणि रोगांचा नाश, म्हणजे ही संक्रांत तुमचे तोंड गोड करणार आहे। पुढची राशी आहे कन्या। 5म भावात सूर्याच्या भ्रमणामुळे मानसिक गोंधळ निर्माण होतो, बुद्धी गोंधळून जाऊ लागते। अशा स्थितीमध्ये चुकीच्या निर्णयामुळे व्यक्तीला अनेक प्रकारचे दुःख व त्रास सहन करावा लागतो। तर तुमच्यासाठी ही संक्रांत रेड अलर्ट जारी करत आहे, त्यामुळे थोडे सावधगिरीने राहा। तुळ राशी। 4थ भावात सूर्याचे संक्रमण मानसिक आणि शारीरिक त्रास देते। घरगुती वादामुळे आनंद कमी होतो। जमीन मालमत्तेशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या निर्माण होतात। तुमच्यासाठी ही संक्रांत रेड अलर्ट घेऊन आलेली आहे, त्यामुळे सावधगिरीने प्रत्येक परिस्थिती हँडल करा। वृश्चिक राशी। सूर्य 3य भावात प्रवेश केल्याने रोगांपासून मुक्तता, सुख, शांती, शत्रूंचा सहज पराभव होतो आणि व्यक्तीला लक्ष्मी आणि प्रतिष्ठा प्राप्त होते। या महिन्याच्या कालावधीत व्यक्तीला उच्च स्थान देखील प्राप्त होते। शेवटी ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याची त्याला फळं तर मिळतातच। तर वृश्चिक राशीच्या लोकांसाठी ही तोंड गोड करणारी ही मकर संक्रांत आलेली आहे। धनुराशी। 2य भावात सूर्याच्या संक्रमणामुळे मित्र आणि नातेवाईकांशी भांडणे होतात। व्यक्ती संपूर्ण महिना आनंदाशिवाय घालवते। व्यवसाय आणि मालमत्तेचे नुकसान होण्याची भीती असते। तर ही धनुराशी तुमच्यासाठी रेड अलर्ट घेऊन आलेली आहे। तुम्ही तुमचं आयुष्य आनंदाने जगा, पण ते जगत असताना सावधगिरीने बाळगा। मकर राशी। सूर्याचे प्रथम घरातील संक्रमणामुळे धनाची हानी होते, मान सन्मानात घट होते, प्रत्येक काम विलंबाने पूर्ण होते। नातेवाईक, मित्र, सज्जन लोकांशी भांडण झाल्याने मानसिक त्रास देखील होतो। तुमच्यासाठीही ही संक्रांत थोडा रेड अलर्ट घेऊन आलेली आहे आणि तुमची 7:30 आता संपत आलेली आहे, त्यामुळे थोडेसे सावध राहा आणि स्वतःकडे लक्ष द्या। जास्त स्वतःला मानसिक त्रास करून घेऊ नका। कुंभ राशी। 12व्या भावात सूर्याच्या गोचरामुळे दूर देशात जावे लागेल। कामात व पदाची हानी होईल, खर्च जास्त होईल, अनेक प्रकारच्या अडचणींना सामोरे जावे लागेल, अपमानाची भीती आहे।
तर अशा प्रकारे ही संक्रांत तुमच्यासाठी देखील रेड अलर्ट घेऊन आलेली आहे. मीन राशी. 11व्या भावामध्ये सूर्याचे भ्रमण सर्व प्रकारचे लाभ देतात. धन लाभ, नवीन पद आणि वडीलधाऱ्याकडून अनुकूलता मिळवून देते व आरोग्य उत्तम राहील आणि आध्यात्मिक शुभ कार्य चालू राहील. तुमच्यासाठी देखील ही संक्रांत तोंड गोड करणारी असणार आहे. तर मैत्रिणींनो, तुमचे जे नातेवाईक असतील, मित्रपरिवार असतील प्रत्येक राशींचे, तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा व कोणत्या राशीसाठी रेड अलर्ट आहे त्यांनी सावधगिरी बाळगावी व कोणत्या राशीसाठी तोंड गोड करणारी ही मकर संक्रांत आहे तर ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये सविस्तर नमूद केलेले आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या नातेवाईकांपर्यंत, तुमच्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करा व ही संक्रांत तुम्हा सर्वांना गोड गोड आणि आनंदाची जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल, चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.